च्या सिनेमांमध्ये आडनाव ठेवताना विचार करावा लागतो का बराच? आपल्याकडं ना म्हणजे आम्ही मगाशी बोलत होतो, आपल्याकडं ना खूप शिताफीनं जे महत्वाचं आहे तेच लपवलं जातं. हं. आणि मी इतका काळ लहानपणापासून चित्रपट बघतोय, तर हिरो हिरोईन प्रेमात पडतायत, मग त्यांचे घरचे परवानगी देत नाहीत. तर का? क्योंकि वो गरीब है या अमीर है. ह्याच्या पलीकडे सांगायचेच नाहीत. मला वाटतं एवढं तर कारण नाहीये फक्त. हं, हं, म्हणजे दोन गरीब पण एकमेकांशी लग्न करू देणार नाहीत. हं. मग ते काय कारण आहेत? बरं. दोन आमिर पण एकमेकाशी एकत. म्हणून मला लक्षात आलं की ते जात आहे, मग जातीचे आडनाव आहेत. आणि आपला माणूस आपण खूपच गमतीशीर आहोत. की आडनावांचा डाटा असा खूपच निगेटिव्ह वापरतो. म्हणजे आयडेंटिटीला एकदम विचित्र करून ठेवलंय. मला ते नमक हलाल मधलं गाणं आठवते की के पग घुंगरू बांधे. हं. तर म्हणजे सिनेमा कसा जवळ येतो आणि परत लपवतो. त्यातलं ते गाणं आहे, क्या क्या देश है, क्या भेस है, हो. क्या जाते है. हं. फिर लगेच तिथं की छोडिये इन बातों को, हमको भला इससे क्या काम है. आणि मला असं झालं की अरे विचारायला लागला तो विचारा. माझा प्रश्न आहे दुःख म्हणजे म्हणतो ना हेच दुःख आहे. आणि विचारता ते म्हणले काय काम नाही आम्हाला. आणि हिंदी फिल्मने नेहमी ते केलं की तिथपर्यंत आले, पण महत्वाचा प्रश्न विचारला नाही की आडनाव काय, जात काय, असं का होते, हे जे घडते त्याच्या मागची पाळंमुळं काय आहेत. आणि आपण वास्तवाला जे जरा दुखरं, कुरूप, विद्रूप वास्तव आहे, त्याला मुलामा लावून मग आमिर गरीब, काहीतरी वेगळंच की तो शिकला नाही वगैरे असं करतो. पण त्याची कारणंही आहेत. म्हणून मग मी आडनावं, मग नावं, मग व्यवसाय. आणि व्यवसाय म्हणजे क्लास नाही. तर कुठल्या जातीशी कुठलं निगडीत आहे. तर मग ते मला वाटलं की ते सांगायला पाहिजे. म्हणजे जब्या का असतो असा, शालू काय असते. आणि ते सगळं आपला समाज अजून त्याच्या भोवती घुरपडतो. आता बऱ्यापैकी आपण सुधारायला लागलोय. आणि पण डाटा तुम्हाला कधी झाकून हे करता येत नाही. म्हणजे जसं की आता काही लोक आडनाव फक्त नाव ठेवतात हां. किंवा नाव आणि वडिलांचंच नाव लावतात. पण माणसं इतकी गमतीशीर की त्याचं आडनाव शोधूनच काढतात. बरोबर आहे. आणि तुम्ही म्हटलं की आता मी सांगितलं नागराज. म्हणजे आपण हसतोय पण खरं तर हा ही म्हणजे मी माझं नाव दुर्दैवी आहे, सांगितलं ही नागराज शोकांतिक पोपटराव. आहे. हां, हं. आडनाव नाही मुद्दाम लपवलं कारण की मी मानत नाही. हं. सरांनी पण केलं काहीतरी नाव. पण मग माणसं विचारतात म्हणजे कुठले तुम्ही? अच्छा अच्छा हे काय? आणि ह्याच्यावर खूप चांगल्या कविता पण लिहिल्यात. दलित साहित्यात खूप छान कविता लिहिल्यात की माणूस शोधून काढतो जात आणि मग ट्रीट करतो. म्हणजे जाधव असला तरी कुठला जाधव. मग जाधवचा पाहुणा विचारायचा, मग पाहुण्याचा पाहुणा विचारायचा. शेवटी मग कळतच की जाधव कुठला आहे. महेश जाधव. प्रसादजी, तुम्ही आनंद दिघेंची जेव्हा भूमिका केली